हा जो पहिला भाग आहे की त्यामध्ये आपणाला भगवान नित्यानंदांचा जन्म किंवा त्यांचं कार्य आणि त्यानंतर त्यांच्याकडून शिकलेल्या शिकवणी ह्यांचा पूर्ण उहापोह बाबा मुक्तानंदांनी केलेली आहे. आता भाग 2 मध्ये त्यांनी सांगितलंय की भाग 2 हा त्याचं शीर्षक आहे की त्यांनी माझ्याकरिता स्वर्गाची कवाडे उघडली. आता त्यांच्या जीवनात बाबा मुक्तानंदांच्या जीवनात गुरुदेव आल्यानंतर काय घडलं हे ते सांगत आहेत. तर ह्या भाग 2 मध्ये त्यांच्या व्यक्तिगत जीवनावरती त्यांच्या गुरूंचा असलेला प्रभाव, गुरुदेवांचा असलेला प्रभाव आणि त्यांच्यावर गुरुदेवांनी कसं कार्य केलं बाबा मुक्तानंदांवरती ते आपणाला ह्या भाग 2 मध्ये वाचायला मिळणार आहे. तर आपण ते आता सुरुवात करूया. भाग 2. त्यांनी माझ्याकरिता स्वर्गाची कवाडे उघडली. त्यांनी माझ्याकरिता स्वर्गाची कवाडे उघडली. आता हे प्रकरण 8 आहे. प्रकरणानुसार हे प्रकरण 8 पण भागानुसार हे भाग 2 आहे. प्रकरण 8. साध्या सत्याचा थेट परिचय. साध्या सत्याचा थेट परिचय. सिद्धांचा एक स्वतंत्र लोक आहे ज्याला सिद्ध लोक म्हणतात. हे एक फारच सुंदर जग आहे जिथे निवास करणाऱ्या सिद्धांचा काळाबद्दलचा बोध या जगातील आपल्या बोधापेक्षा वेगळा असतो. आपली 1000 वर्षे ही त्यांच्याकरिता एका सेकंदाप्रमाणे असतात. तिथे दिवस नसतो किंवा रात्रही नसते. सिद्ध लोक स्वयंप्रकाशित असतो. त्याला प्रकाशित करण्यासाठी सूर्य किंवा चंद्राची गरज नसते. चैतन्याचा नीलप्रकाश जसा आपल्या अंतरी चमकत असतो तोच नीलप्रकाश सिद्ध लोकात चमकत व झगमगत असतो. सिद्ध लोकातील महात्मे काही कार्य करण्यासाठी वेळोवेळी या पृथ्वीवर येतात. ज्ञानेश्वर महाराज, शिर्डीचे साईबाबा, झिपरू अण्णा व माझे नित्यानंद बाबा हे सर्वच महात्मे त्या लोकातूनच आले होते. ते आपल्या जगात येतात कारण त्यांना तसा आदेश मिळालेला असतो. इथे येऊन ते बीजे पेरतात आणि काही काळाने परत निघून जातात. बीज अंकुरल्यावर ते वाढून त्याचे रोपटे होते आणि मग त्याला अनेक फांद्या फुटून त्याचा वृक्ष बनतो. कालांतराने त्याला भरपूर फळे येतात आणि ते महान बनते. वेगवेगळ्या स्तरांवर अनेक लोकांतरे आहेत. ज्याप्रमाणे चंद्रलोक आहे, ज्याप्रमाणे स्वर्ग आहे, ज्याला इंद्रलोक म्हणतात, त्याचप्रमाणे सिद्धांचा सिद्धलोकही आहे. नित्यानंद त्याच लोकातून आलेले एक महात्मा होते. ते आदिकालीन सिद्ध होते. सृष्टीच्या आरंभापासून अनेक सिद्ध पुरुष होऊन गेले आहेत आणि भगवान नित्यानंद हे त्यांपैकीच एक होत. भगवान नित्यानंद एक महान सिद्ध योगी होते. ते जन्मताच सिद्ध होते. ते स्वयंभू सिद्ध असले तरी त्यांना एक गुरु असणे आवश्यक होते. भगवान श्रीकृष्णाचे देखील सांदीपणी नावाचे गुरु होते. हा अध्यात्माचा नियम आहे. प्रत्येकाला गुरु असायलाच हवा. प्रभू राम जे भगवंताचा अवतार होते त्यांचे देखील वसिष्ठ नावाचे गुरु होते. माझ्या गुरूंचेही एक गुरु होते ज्यांचे नाव होते ईश्वर अय्यर. माझे बाबा आपल्या गुरूंच्या घरी राहून भांडी घासत व केर काढीत असत. ईश्वर अय्यर हे एक महायोगी होते ज्यांनी बरीच तपश्चर्या केली होती. ते एक आत्मज्ञानी सिद्ध गुरु होते ज्यांना त्रिभुवनास प्रकाशित करणाऱ्या सूर्यदेवतेच्या अनुकंपेने सर्वोच्च आशीर्वाद प्राप्त झालेले होते. नित्यानंदांचे त्यांच्यावर सर्वाधिक प्रेम होते. माझ्या बाबांच्या लहानपणीच त्यांच्या गुरूंनी देहत्याग केला. भारतामध्ये हिंदू धर्मातील लोकांच्या मृतदेहाला अग्नी देतात, तो पुरत नाहीत. तेव्हा त्यांच्या गुरूंच्या पार्थिव देहाचा अग्निसंस्कार झाल्यानंतर माझ्या गुरूंनी एका लंगोटीनिशी ते स्थान सोडले आणि कधी कधी तर
तर कधी कधी तर ते ती देखील नेसत नसत. नंतर केवळ इतर लोकांखातर ते आणखी वस्त्रे परिधान करू लागले. तर आता इथे ते सांगतायत की सिद्ध लोकाविषयी इथे पुन्हा आपणाला सांगितलेलं आहे की सिद्ध लोक कसा आहे, की ज्याचं वर्णन चितशक्ती विलासमध्ये सुद्धा बाबा मुक्तानंदांनी त्यांना जेव्हा सिद्ध लोकाचं दर्शन झालं तेव्हा त्यांनी ते केलेलं आहे. तर इथे हे सर्व महान विभूती आहेत, सर्व संत महात्मे हे सिद्ध लोकातून ह्या पृथ्वीवरती कार्य करण्यासाठी त्या त्या वेळेला पाठवले जातात आणि ते त्यांचं कार्य करतात. इथे ते बीज पेरतात आणि त्यांचं कार्य करून निघून पुन्हा ते सिद्ध लोकात म्हणजे सिद्ध जे काही आहे पुढे त्यांचे प्रवास, तर त्यानुसार ते कार्य करून या देहात येऊन कार्य करून ते पुन्हा सूक्ष्म रूपात राहतात. तर हे त्यांनी दिले. आणि इथे महत्त्वाची गोष्ट सांगतात की प्रत्येकाला एक गुरु असतोच आणि गुरु असावा हा नियमच आहे. आणि श्रीकृष्ण पूर्ण पुरुष होते तरीसुद्धा त्यांना इथे त्यांनी दिले सांदीपणी नावाचे गुरु होते. त्यानंतर प्रभू रामचंद्र हे भगवंताचा अवतार आहेत, तर त्यांचे पण गुरु वसिष्ठ होते. तसेच भगवान नित्यानंदांचे पण गुरु ईश्वरय्यर नावाचे होते, परंतु ते लवकरच त्यांचं निर्वाण झालं. आणि त्यानंतर मग ते सांगतायत की ते भगवान नित्यानंद अगदी नंतर पूर्णतः साधकावस्थेमध्ये केवळ एका लंगोटीवर राहू लागले. कधी कधी तीही नसायची आणि मग हे त्यांनी इथपर्यंत सांगतायत. कारण हे अवधूत अवस्थेत असलेले, देहभान रहित असलेले, त्यामुळे त्यांना या देहाशी संबंधित असलेले वस्त्र, अन्न पाणी ह्याचं काही भान नसतं. तर इथे पुढे सांगतायत की लहानपणी माझे बाबा अद्भुत चमत्कार आपसूकच करीत असत, पण मोठे झाल्यावर त्यांनी ते सर्व सोडून दिले. ते एक सर्वज्ञ महात्मा होते, तरी फारसे ज्ञान नसल्यासारखे ते भासत. त्यांना शास्त्रीय ग्रंथांचे फार मोठे ज्ञान होते, तरीही असे वाटे की त्यांनी काहीही अध्ययन केलेले नाही. त्यांच्या तरुणपणी लोक त्यांना वेडा किंवा भूत प्रेताने झपाटलेला समजत. शास्त्रीय ग्रंथांनुसार सिद्ध पुरुषांच्या स्थितीत आणि सामान्य माणसाच्या स्थितीत तेवढाच फरक असतो की कावळा व घुबड यांच्यात असतो. जो कावळ्याचा दिवस ती घुबडाची रात्र असते आणि घुबडाचा दिवस ती कावळ्याची रात्र असते. महापुरुष हे बाह्यता एकमेकांपासून वेगवेगळे दिसतात. एखादे निष्क्रिय, दुसरे भूतासारखे, तर इतर कोणी धुंदीत असल्याप्रमाणे वाटतात. परंतु हे सर्वजण भगवंताच्या प्रेमात निमग्न झालेले असतात. नित्यानंद बाबा सदैव परमानंदात मस्त असत. त्यांच्या नेत्रांत आणि त्यांच्या शरीरातही ती धुंदी भरलेली असे. जेव्हा एखाद्याला महापुरुषांमधील परम अमृताची अनुभूती होते, तेव्हा त्या अनुभूतीच्या तुलनेत इतर सर्व गोष्टी निरर्थक आणि रसहीन होऊन जातात. तो भक्तिरसाच्या धुंदीने अंतर्बाह्य भरून जातो, त्यात आखंड बुडून जातो. दृष्टी पडेल तिथे त्याला ईश्वर उभा टाकलेला दिसतो. माझे तुझे असा भाव लुप्त होऊन जातो. सर्व काही ईश्वरच असते. या विभूतींची स्थिती फार विस्मयजनक असते. असेच होते रंग अवधूत, जिप्रू अण्णा, हरिगिरी बाबा आणि साईबाबा, नित्यानंद बाबासुद्धा असेच होते. ते कितीही भिन्न भिन्न दिसले तरीही ते सगळे ईश्वर प्रेमात रंगून गेलेले होते. माझे गुरु परमानंदात मग्न झालेले एवढे महान आत्मा होते की ते स्वतःमध्येच हरवून गेले होते. त्यांनी स्वतःला हरविले होते, पण जंगलात नव्हे तर परमेश्वरामध्ये त्यांनी स्वतःला हरविले होते. पण एखाद्या पंथात, धर्मात किंवा जातीवादात नव्हे तर परमेश्वरामध्ये. तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये हरविलेत तर तुम्ही स्वतःच्याच आत्म्याला प्राप्त करता. खूप सुंदर दिले की माझे गुरु परमानंदात मग्न झालेले एवढे महान आत्मा होते की ते स्वतःमध्येच हरवून गेले होते. त्यांनी स्वतःला हरविले होते, पण जंगलात नव्हे तर परमेश्वरामध्ये. त्यांनी स्वतःला हरविले होते,
पण एखाद्या पंथात, धर्मात किंवा जातीवादात नव्हे, तर परमेश्वरामध्ये तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये हरविलेत, तर तुम्ही स्वतःच्याच आत्म्याला प्राप्त होतात. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्णतः की हे सर्व ह्या महान विभूती आहेत, ह्या सिद्ध लोकातून कार्य करण्यासाठी विशिष्ट काळामध्ये तिथे आदेशानुसार ते येत असतात आणि इथे आपलं कार्य करतात. आणि इथे कार्य करताना हे वेगवेगळ्या आकारात हे सिद्ध पुरुष दिसतात. तर ते वेगवेगळे दिसतात. आता म्हणजे कोण केवळ लंगोटी घालून असेल, तर कोण एखादी कफणी घालत आहे. तर असे वेगवेगळ्या आकारात वेगवेगळे राहत असलेले दिसतात. तर काही जण असे कोण शिव्या घालताना दिसतंय, तर कोण कुठेही अगदी अस्वच्छ जागेत सुद्धा बसलेले दिसत आहेत. तर अशा पद्धतीने आज जसं आशिषने सांगितलं की पुण्यामध्ये पण एक मस्तान बाबा आहेत, की ते कुठेही बसलेले असतात आणि ते रेल्वे स्टेशनलाच असतात आणि कुठेही बसतात, ते कुठेही कचऱ्यामध्ये पण बसतात. अंघोळ वगैरे म्हणजे अगदी मळाचा थर असलेला आहे शरीरावर त्यांच्या, पण जवळ गेलं की तिथे तो सुगंध जाणवतो. तर ह्या पद्धतीने असे वेगवेगळी बाहेरून त्यांची रूपं, त्यांची राहण्याची पद्धत हे सर्व असतं. परंतु त्यांची अंतरी स्थिती जी आहे ती पूर्णतः त्यांनी स्वतःला परमेश्वरामध्ये हरवून टाकलेलं असतं, हे इथे सांगतायत. तर त्याच प्रकारे भगवान नित्यानंद ह्यांनी स्वतःला भगवंतामध्ये हरवून टाकलेलं होतं. त्यामुळेच आता मगाशी पण आपण जे चिंतन केलं की आपल्याला बाबा मुक्तानंदांनी आणि भगवान नित्यानंदांनी पूर्णतः हाच सार सांगतायत की आपलं आत्मतत्व पण ते आहे. त्यामुळे आपल्या आत्मतत्वाला जर भगवंतामध्ये विलीन केलं आपणहून, तर म्हणजे तर एक खूप मोठी प्राप्ती म्हणजे सत्य प्राप्ती आपण करू शकतो. हे ते सांगतायत की ते सांगतायत की परमेश्वरामध्ये तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये हरविलेत, तर तुम्ही स्वतःच्याच आत्म्याला प्राप्त करता. पुढे सांगतायत एखादी व्यक्ती जर चुका करीत असेल किंवा समस्या निर्माण करीत असेल, तर लोक तिच्याबद्दल चर्चा करीतात आणि लिहितात. नित्यानंदांनी ऐतिहासिक असे काहीही केले नाही जे वर्तमानपत्रात छापून यावे. त्यांनी स्वतःला परमेश्वरामध्ये पूर्णपणे तल्लीन केले आणि आपल्या आत्म्याला प्राप्त केले. त्यांच्या लेखी सर्व धर्म एकसारखे होते. त्यांच्यासाठी सर्व मंत्र आणि सगळे लोक सारखेच होते. ते एखाद्या सार्वजनिक ठिकाणी बसत असत. लोक त्यांना भेटू शकत होते. त्यांच्या भेटीसाठी लोकांना वेळ ठरवून घ्यावी लागत नसे. जेव्हा लोक त्यांना विचारीत, आपण आम्हाला देवाचे दर्शन घडवाल का? तेव्हा ते म्हणत, हो, तो तुमच्या अंतरात आहे, तिथे जा. ही त्यांची महान शिकवण होती. परमसत्य अगदी तुमच्याच अंतरी निवास करते. ज्या कुणाला देवाचे दर्शन झाले ते त्याला स्वतःच्या अंतरीत झाले. खूप सुंदर आहे पुन्हा की जेव्हा लोक त्यांना विचारीत, आपण आम्हाला देवाचे दर्शन घडवाल का? तेव्हा ते म्हणत, हो, तो तुमच्या अंतरात आहे, तिथे जा. ही त्यांची महान शिकवण होती. परमसत्य अगदी तुमच्याच अंतरी निवास करते. ज्या कुणाला देवाचे दर्शन झाले ते त्याला स्वतःच्या अंतरीत झाले. नित्यानंदांकडून शक्ती प्राप्त झालेले असे त्यांचे लाखो शिष्य होते. दीक्षा देण्यासाठी माझे गुरु अवडंबरयुक्त कर्मकांडे करीत नसत. एखाद्याकडे पाहून ते संकेत किंवा हातवारे करीत आणि त्या व्यक्तीला त्यांची कृपा प्राप्त होत असे. कुणाला ते एखादा शब्द सांगत आणि त्या व्यक्तीला त्यांचा अनुग्रह प्राप्त होत असे. सिद्ध महात्मा जे काही उच्चारतात तो मंत्रच असतो. सिद्ध जे काही करतात तो योग असतो. सिद्ध जे काही बोलतात ते ज्ञान असते. असे महात्मे दोन तीन शिष्य मिळवण्यासाठी किंवा कोणाचे व्यापारचिन्ह बनण्यासाठी या जगात येत नाहीत. असे महापुरुष भगवान कृष्णांनी भगवद्गीतेत दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी या जगात येतात. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होईल, जेव्हा जेव्हा लोक ऐहिक सुखात रममाण होतील, जेव्हा जेव्हा लोक अंतर्मुख होण्यापासून विमुख होतील, हे अर्जुना, तेव्हा तेव्हा मी या जगात अवतार घेईन. तर अशा पद्धतीने हे भगवान नित्यानंदांविषयी त्यांनी सांगितलेलं आहे की सिद्ध लोकातून ते आले, त्यांची अवस्था कशी होती, त्यांनी पूर्णतः परमेश्वरात ते एकरूप झालेले होते.
आणि कोणालाही ते सहज भेटत होते. असं नाही की त्यांना भेटण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागत होती किंवा ते कोणाला भेटत नव्हते. तर ते सहज सर्वांना भेटत होते आणि कोणी त्यांना विचारलं की ईश्वराचं दर्शन हवं आहे, तर ते सांगायचे की तो तुमच्याच अंतरी आहे, आत जा. आणि इथे ते सांगतायत की ज्यांना ईश्वरानुभूती झालेली आहे, त्यांना बाहेर नाही झाली आहे, त्यांना त्यांच्या अंतरीत झालेली आहे. तर हे एवढी साधना पडल्यानंतर ते हळू करत आपणाला आपल्याच अंतरी असलेलं ते तत्व दिसतं. पुढे ते सांगतायत, गुरुजनांची एक शक्तिपूर्ण परंपरा आहे, जिला सिद्धयोग परंपरा म्हणतात. यामध्ये गुरु स्पर्शाद्वारे किंवा केवळ अंगुली निर्देशनाने शिष्यामध्ये सिद्धयोगाची प्रक्रिया गतिशील करू शकतात. जप, शिस्त, प्राणायाम व आसने शिकविणारे गुरु बरेच आहेत. या सामान्य गोष्टी आहेत, परंतु सिद्ध गुरूंची कृपा व आशीर्वाद असले की आपल्याला योग करावा लागत नाही. तो स्फूर्तपणे आपल्यामध्ये होऊ लागतो. आपोआप होणाऱ्या या योगाला आपण सिद्धयोग म्हणतो. आणि मंत्रयोग, राजयोग, हठयोग, लययोग, भक्तियोग हे सर्व योग याचाच भाग आहेत. मनुष्याने एक छोटेसे बीज पेरले की ते वाढून त्याचा भला मोठा वृक्ष बनतो, जो फळाफुलांनी बहरतो. असे गुरु अत्यंत दुर्लभ असतात. एका सिद्ध महात्म्याशी मैत्री करण्यासाठी आणि त्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी फार मोठे साहस लागते. सिद्ध परंपरेत सिद्धयोगाचे एक महान पुरस्कर्ते होते माझे गुरु. सिद्ध परंपरेत सिद्धयोगाचे एक महान पुरस्कर्ते होते माझे गुरु. त्यांच्या केवळ सानिध्यात आल्याने देखील लोकांना शक्तिपात होत असे. एका शास्त्रीय ग्रंथामध्ये भगवान शिव आणि शक्ती यांच्यातील एका संवादात भगवान शिव म्हणतात की आपल्या शिष्यांकडून धन घेणारे व सेवा करून घेणारे अनेक गुरु आहेत, पण असे गुरु दुर्लभ असतात जे शिष्याचे मन घेऊन टाकतात आणि ते शिष्याचे धन घेत नाहीत, तर त्याला यातना देणाऱ्या त्याच्या मनाचे हरण करतात. काही गुरु तुम्हाला साधे सत्य अगदी थेटपणे सांगतात. बाबा नित्यानंद असेच होते. काही गुरु तुम्हाला साधे सत्य अगदी थेटपणे सांगतात. बाबा नित्यानंद असेच होते. एखादा साधक त्यांच्याकडे जातात. माझे बाबा म्हणत, तू का भटकतो आहेस? सर्व काही अंतरातच आहे. जा घरी जाऊन बैस. बाहेर काय ठेवले आहे? ते अशा प्रकारचे गुरु नव्हते जे म्हणतील, आधी तू 12 वर्षे माझी सेवा केली पाहिजेस, तू हे दिले पाहिजेस आणि मग तुला काहीतरी मिळेल. ते नेहमी म्हणत असत, तू इकडे तिकडे का भटकतो आहेस? सर्व काही अंतरातच आहे. जा घरी जाऊन बैस. तर अशा पद्धतीने हे ह्या प्रकरणातला एक मुद्दा आपला आज पूर्ण झालेला आहे. आणि इथे पुन्हा तीच पुनरावृत्ती आहे की आपल्याच अंतरी आहे ते तत्व. आणि भगवान नित्यानंद प्रत्येक व्यक्तीला आपल्याच अंतरी जा, इथे तिथे कुठेही जाऊ नकोस, आपल्याच अंतरी जा, हा संदेश ते देत आहेत. आणि आता पुढे आपण उद्या वाचू.